बायो बबल मध्ये कळलं, हां. तेव्हा मी KKR बरोबर ट्रॅव्हल केलेलं आणि इट वॉज अन ऑपॉर्च्युनिटी. इफ थिंग्स वर्क आउट एनिथिंग कुड हॅव हॅपन्ड. फिटनेस इम्पॉर्टंट आहे, बट ऍट द सेम टाइम जर स्किलच नसेल करेक्ट. तर तुम्ही कितीही फिटनेस करा तर काय अर्थ आहे त्याला. आय थिंक मी एक इंटरव्ह्यू वाचत होतो, विराट कोहली मेन्शन, बट ही वॉज मोर वरीड अबाउट बर्निंग आउट. बर्निंग आउट मीन्स मेंटली. ऍक्च्युली तुम्ही जिथे बसले आहेत एक्झॅक्टली हेच जागेवर पारस डोगरा जेव्हा रणजी ट्रॉफी जिंकून आलेले ना, इथेच बसून आम्ही डिनर केलेलं आहे. वा, मी पण खेळू शकतो. तू उठ माहिती नाही तू उठला पाहिजेस. तर T20 इंटेन्सिटी वाईज इट इज मोर देन अ टेस्ट मॅच ऑल्सो. एवढी जास्त इंटेन्सिटी आणि ड्रेनिंग आउट आहे. बट दॅट टाइम मला असं वाटतं की मी एवढं सिरियस नव्हतो क्रिकेटबद्दल. आणि माझं फर्स्ट क्लास डेब्यू आय वुड से ॲट द एज ऑफ 31 झालेलं आहे. खूप लोक त्या वयात क्रिकेट सोडून देतात. आय वॉज रिअली हेवी. मी 110-120 किलो माझं वेट होतं. साईराज भौतुलेचे डॅड होते, भौतुले सर, त्यांनी मला सांगितलं तू स्पिन बॉलिंग ट्राय कर. नमस्कार. आजवर मी आणि अमेयाने बऱ्याच लोकांना क्रिकेटवर खूप ज्ञान दिलं न मागता. म्हणजे आम्ही इतकं ज्ञान दिलं की आमच्यामुळे बरेच टॅलेंटेड क्रिकेटर्स, बरेच काय म्हणतो ना, बरेच अँबिशियस प्लेयर्स, त्यांचं क्रिकेट करिअर खराब झालं. तुझ्या ह्याच्यासारखे. त्यामुळे ह्याने अशा टिप्स दिल्यात बॉलर्सना की त्यांची बॉलिंग बघून लोकांना कळलं क्रिकेट हा बॅट्समन्स गेम काय. नाही, पण खूप शिव्या पडल्या आम्हाला ऑब्व्हियसली. आणि ह्या सगळ्या शिव्या ऐकून लोकांनी पर्सनली येऊन पण आम्हाला शिव्या घातल्या, कमेंट्स मध्ये पण घातल्या, DMs मध्ये पण घातल्या, घराच्या बेल वाजवल्या. हा खरंय. आणि ह्या सगळ्या शिव्या ऐकल्यानंतर आम्हाला असं वाटलं की नाही, बस झालं आता आम्हाला एका खऱ्या क्रिकेटरला पॉडकास्टवर आणलंच पाहिजे. हे जे लोक येत आहेत त्यांना उत्तर दिलंच पाहिजे. सो आम्ही एका खऱ्या क्रिकेटरला आज घेऊन आलोय तुमच्या समोर. सो लेट्स होप की ते आमच्यामुळे त्यांचं क्रिकेट नाही विसरणार. सो वेलकम सागर उदेशी. सो ते पॉंडिचेरीचे कॅप्टन आहेत. शिवाय ते मरीन्स क्लबसाठी, चिलाओ मरीन्स क्लबसाठी श्रीलंकेमध्ये क्रिकेट खेळून झालेत. शिवाय UK मध्ये ते स्मिथवेक क्लब कडनं खेळलेत, ज्या क्लब मधनं वसीम अक्रम, मोहम्मद युसुफ, स्टीव्ह वॉ हे सगळे क्रिकेटर्स खेळून झाले. सो सागर सर, वेलकम सागर सर. येस. आणि सागर सर, पहिल्यांदा तर तुम्ही आम्हाला सांगा की आम्ही आता पहिल्यांदा मरीन लाईन्सला राहणाऱ्या माणसाला भेटतो. आता आम्ही सगळे राहतो अंधेरी, बोरिवली या साईडला. सो मरीन लाईन्सला आता अंधेरी, बोरिवली किंवा दादरपर्यंत जरी गेलं तर तिथे राहणाऱ्या क्रिकेटर्सचं स्ट्रगल काय असतं की ते मॅच झाल्यानंतर वडापाव खातात, BSTच्या बसने ट्रॅव्हल करतात किंवा मग लोकल ट्रेनने ट्रॅव्हल करतात. तर मरीन लाईन्सला राहणाऱ्या क्रिकेटरचं काय स्ट्रगल होते लहानपणी जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळायला जायचा किंवा कोचिंगला जायचात? बघा, फॉर्च्युनेटली आय वुड से माझे वडिलांचं घर इथेच होतं. लहानपणीपासून मी इथेच बॉर्न अँड बॉटअप आहे. म्हणजे आय वुड से दॅट मी खूप भाग्यशाली होतो म्हणून इथे राहायला भेटलं. आणि ग्राउंडच्या जवळ, म्हणजे थोडं कधी केव्हा लेट झालं तर ते प्रिव्हिलेज आहे की लगेच ग्राउंडवर पोहोचू शकतो किंवा प्रॅक्टिसला पोहोचू शकतो. ग्राउंड इथे आहेत, आझाद मैदान इथे आहे, क्रॉस मैदान इथे आहे, जिमखानाज इथे आहेत. म्हणजे जास्त लांब जायची गरज नसते. पण जर मला माहिती आहेत, माझे खूप मित्र अंधेरी, बोरिवली वरून इथे येतात त्यांना. आणि काही प्लेयर तर बोईसर वरून पण येतात. त्यांची पहाटे 3 वाजता उठून ट्रेन पकडून, ते खूप जास्त स्ट्रगल आहे. दॅट इज हॅट्स ऑफ टू देअर कमिटमेंट की ते लोक एवढं ट्रॅव्हल करून येतात, एफर्ट देतात आणि परत जातात. केवढं त्यांना स्वतःला भूक आहे त्याच्यावर पण आहे डिपेंडेंट, पर्सन टू पर्सन. बरोबर. भुकेवरनं मला प्रश्न, आमचा महत्वाचा प्रश्न तोच होता. भुकेवरनं होता की शिवाजी पार्क मधल्या प्लेयरची भूक, त्याचा रोमॅन्स आहे क्रिकेटचा, तो अख्खा वडापाव अराउंड आहे. तर मरीनच्या माणसाचा कसा असतो, म्हणजे पिझ्झा अराउंड असतो, कशा अराउंड असतो? असं काही नाहीये. ते तर पिझ्झा वगैरे इट इज जस्ट के नावं ठेवलेले आहेत की टाउनला येतात की पिझ्झा आणि बर्गर्स खातात. असं काहीच नाहीये. आम्ही पण लहानपणीपासून वडापाव खाऊनच मोठे झालो आहेत. असं काही नाही. वडापाव इज कॉमन. सो इट इज अ स्टेपल फूड. एरिया टू एरिया डिपेंडेंट आहे. कोणाला मिसळ आवडतो, कोणाला वडापाव आवडतो. खाऊ गल्लीमध्ये पावभाजी खाऊन मोठं, मॅच लंच मध्ये पावभाजी आणि बनाना रसायन ज्यूस पिऊन मोठं झालो आहे. ते मी अच्छा, अजून आता आमच्या राऊंड हा प्रश्न आहे की आमच्या चॅनलचं नाव आहे मांडीला खाज. सो तुम्हाला बाय एनी चान्स माहिती आहे का मांडीला खाजचा अर्थ काय किंवा काय असं काही? वेल, मला एक्झॅक्टली तर माहिती नाहीये, बट दॅट जे नाव आहे दॅट साऊंड्स अ लिटिल इंटरेस्टिंग. सो मला खरं आय वॉन्ट टू रिअली नो व्हॉट इज द रिझन फॉर द इन्व्हेन्शन. आम्ही सांगूच शकतो, पण तुम्हाला कमेंट्स मध्ये जास्त चांगले उत्तर मिळते.
पण मग आता तुम्ही बॅकआउट नाही करू शकत, मला बोलावंच लागणार आहे. Yes, आम्हाला थोडं तुमच्या लहानपणाबद्दल सांगा ना, की तुम्ही इथे कोणत्या मैदानात खेळलात किंवा तुमचे मित्र आणि कुठे होते हाऊ सगळे? इट स्टार्टेड. हा, येस. मी म्हणजे लहानपणी मी माझं क्रिकेटचं प्रॅक्टिस चालू केलेलं विद्या पराडकर सरांच्या अंडर नॅशनल क्रिकेट क्लब जे आहे क्रॉस मैदान तिथे. माझे जे मित्र होते पराग मडकईकर, हिकेन शाह होता, करीम जिंदानी, आम्ही सर्वजण एकत्र नॅशनल क्रिकेट क्लबवर प्रॅक्टिस करायचो. आणि तेव्हा नॅशनल क्रिकेट क्लबची ए डिव्हिजन मध्ये होती टीम. तेव्हा त्या क्लबला वसीम जाफर खेळायचे. मग अजून मुसाफिर खोटे, US प्लेड फॉर मुंबई इंडियन्स, तो पण खेळायचा. नंतर निलेश कुलकर्णी यूज टू प्ले. सो दॅट वॉज अ व्हेरी रिनाउंड क्लब दॅट टाइम. तुमचे बाबा स्वतः पण ऑफ स्पिनर होते, सो जरा त्यांच्या बॉलिंग विषयी किंवा त्यांच्या तुमच्यावरती असलेल्या इन्फ्लुएन्स विषयी जरा सांगू शकाल तुम्ही? माझे पप्पा म्हणजे मी खूप फॉर्च्युनेट होतो अगेन दॅट पप्पांनी मला क्रिकेट साठी खूप पुश केलं आहे. आणि मला फक्त बॉलिंग टाकायची एका जागेवर टाकायची, त्यांनी खूप ऑलवेज सपोर्ट केलेला आहे. ते माझे पप्पा ए डिव्हिजन त्यावेळी खेळायचे आणि ही यूज टू बॉल ऑफ स्पिन. आणि ते त्यांचा एकच गोल असायचा की एका जागेवर बॉलिंग टाकायची, जास्त एक्सपेरिमेंट नाही करायचे. सो आणि ते मला 2-2 तास 3-3 तास बॉलिंग टाकायला लावायचे आणि दॅट मला खूप फायदा झालाय त्याचा. तुमच्या स्पिन बॉलिंगची सुरुवात म्हणजे कशी झाली, की तुम्ही स्पिनर चूज होणं कसं माहिती, तुम्ही आधी चूज केलं की कसं होतं ते? नाही, पहिले तर मी जेव्हा स्टार्ट केलेलं तेव्हा मी मीडियम पेस टाकायचो. आणि माझी हाईट एवढी नव्हती आणि माझी हाईट खूप छोटी होती आणि मी धावून टाकायचो आणि बॉल टाकून रोल व्हायचो. आणि लोक म्हणजे जे नेटमध्ये प्रॅक्टिसमध्ये मस्ती करायचे की काय आहे म्हणजे. आणि मी पहिले आय वॉज रिअली हेवी, मी 110-120 किलो माझं वेट होतं. नंतर मी तेव्हा मला साईराज बौतुलेचे डॅड होते, बौतुले सर, त्यांनी मला सांगितलं की तू स्पिन बॉलिंग ट्राय कर. नंतर मी तेव्हा स्पिन बॉलिंग ट्राय केली आणि देन इट वर्क. नंतर रेस्ट इज हिस्ट्री झालेलं. म्हणजे तुम्ही फास्ट बॉलिंग सोडून स्पिन कडे वळलात ते 11-12 वर्षाचा होतो मी तेव्हा. तुमचं लहानपणी कोण असं इन्स्पिरेशन कोण होतं, म्हणजे जसं की हा डेल्स्टेनला मानतो पण टाकत नाही तशी बॉलिंग, तुमचं कोण होतं? लहानपणी मी मोठं झालोय शेन वॉर्नला बघून. म्हणजे मला माहिती आहे ही वॉज अ लेग स्पिनर, बट त्याचं ते ॲटिट्यूड होतं, म्हणजे नेव्हर गिव्हिंग अप ॲटिट्यूड. एकाच ठिकाणी माइंड ही खूप जास्त माइंड वापरायचा. आणि आय हॅव सीन हिम बोल अ लॉट. नंतर डॅनियल विटोरी, ही यूज टू बोल, ही वॉज अन ॲब्सोल्यूट लेजंड होतं ते लाल बॉल. आणि तर त्यांना खूप बघितलेलं आहे मी लहानपणी. आता वॉन बद्दलच आहे, वॉनचं टेम्परामेंट सगळ्यांना माहितीच आहे, म्हणजे क्रिकेटिंग भारीच आहे पण बाकी मारामाऱ्या वगैरे हे सगळं करणं. सो तसं तुमचं कसं होतं ते? बट माझं पण तसंच आहे, म्हणजे माझं काय मारामारी म्हणजे ऑन फील्ड तुम्ही ज्या टीमला खेळताय तुमचं मेन टार्गेट आहे टीमला जिंकवायचा, बट इन द रूल्स. राईट. मला नाही लक्षात आहे की वॉन वॉज इन्व्हॉल्ड इन एनी कॉन्ट्रोवर्सी. नाही, त्याचा बिग बॅश मध्ये झाली होती त्याची. ते तर आता तो खेळलाय 5,000 मॅच फॉर एक्झाम्पल, त्याच्यात एकच मॅच लोकांना लक्षात आहे. 5,000 मॅच, 1 मॅच म्हणजे व्हॉट इज अ प्रोबॅबिलिटी, म्हणजे खूप कमी आहे. पण वॉन वॉज नोन फॉर दॅट, काय म्हणतो ना, स्लेज करणं किंवा बॅट्समॅनवर जाणं, त्याचं एक अग्रेशन खूप हे होतं ना. ही इज प्लेइंग, ते माइंड गेम आहे. बरोबर. बॅट्समॅनला आमचं बॉलरला माइंड वरून आउट करायचं आहे आणि बॉलिंग तर टाकायचीच आहे. बरोबर. म्हणजे इट इज हिज स्टाईल ऑफ प्लेइंग क्रिकेट. आणि खूप बॉलर्स आहेत, दे प्ले दिस सॉर्ट ऑफ क्रिकेट. अँड त्याच्यात काय मला नाही वाटत की काही चुकीचं आहे. आणि दॅट इज ॲटिट्यूड अँड दॅट इज हिज ऑरा, व्हॉट ही यूज टू कॅरी. ऑरा त्याचा खूप मोठा. ऑरावर मला एक त्याचा किस्सा आठवला, मला माहित नाही तुम्हाला तर ते लक्षात आहे की नाही किंवा माहित असेल. आय गेस ऑस्ट्रेलियामध्ये की कुठेतरी मॅच चालू होती आणि ऑस्ट्रेलियन क्राऊडने अचानक ग्राउंडवर बॉटल्स फेकायला लागले आणि सगळे कॅन्स वगैरे फेकायला लागले. सो ते थांबतच नव्हते. ऑफिशियल्स जातात, पोलिसमॅन जातात, तर ते थांबतच नव्हते. पण मग शेवटी एका पॉइंटला इंग्लंड की न्यूझीलंड बरोबर होती मॅच आय गेस. सो त्यांच्या कॅप्टनने
शेन वॉनला सांगितलं जाऊन की भाई असं असं होतंय, सो तू येऊन थांब. सो शेन वॉन एक हेल्मेट घालून आला, त्याने त्या क्राऊड समोर गेला, क्राऊडला शांत केलं सगळं, आणि मग तो क्राऊड शांत झाला आणि त्यानंतर मॅच चालू झाली. सो त्याचा ऑरा तर खूपच मोठा होता. शेन वॉनचं ते पण होतं ना की प्राईम मिनिस्टर वाला ऑस्ट्रेलियामध्ये. हा, त्यांनी एक असं एक व्हर्च्युअल त्यांनी इलेक्शन घेतलं होतं की देशाचं जर पीएम वॉनला बनवायचं झालं तर वॉन जास्त पॉप्युलर की आताचा पीएम पॉप्युलर. सो ते वॉन इलेक्शन जिंकला होता शेन वॉन तेव्हा. मला वाटतं ते होऊ शकतं. आपल्याला ते कोण वाटतं, जर आता फॉर एक्झाम्पल प्राईम मिनिस्टरसाठी रेस लागली तर कोणता क्रिकेटर वाटतो की तो जिंकेल प्राईम मिनिस्टरचं हे, आणि रोहित किंवा विराट कोहली. येस राईट. मी रोहित बद्दल बोलत नाहीये. मी तुमची ऍक्शन बघितली युट्यूबवरती जेवढ्यात, तर तुमची ऍक्शन जाम इंटरेस्टिंग वाटली मला. मग तुमची ऍक्शन कुठनं डेव्हलप झाली? मग ती ऍक्शन तुमची नॅचरली तशीच होती की कशी होती? बघा, लहानपणीपासून तेच सेमच ऍक्शन होती, असं काय नाही. म्हणजे ट्राय करत चालो आणि ते सेट झालं की असं मोमेंटम, आणि थोडेफार गोष्टी चेंजेस केले आहेत ओव्हर द इयर्स, चेंजेस केले आहेत. कारण एवढं वर्ष जेव्हा जर क्रिकेट खेळायचं आहे तर तुम्हाला काहीतरी एव्हरी इयर तुम्हाला काहीतरी नवीन, काहीतरी वेगळं करायलाच लागतं. म्हणजे ओव्हर द इयर थोडे चेंजेस. पहिले मी खूप वाईड ऑफ द क्रीज टाकायचो, आता खूप जवळ आलोय क्रीजचे, कधी मी पाठवून टाकतो. ते ऑटोमॅटिक ऍक्शन गेट्स डेव्हलप. आता कृणाल पांड्या ते टाकतोय आयपीएल मध्ये की तो स्टम्पच्या जवळपास 1-2 फूट आधीच बॉल रिलीज करतोय, प्लस तो आता बाउन्सर्स पण टाका. कालच्या मॅच मध्ये हार्दिक पांड्याला पण बाउन्सर त्यावर काढत. मी आता जस्ट तुम्हाला सांगितलं की आता क्रिकेट एवढं डेटा अवेलेबल आहे सर्व प्लेयर्स बद्दल, एवढे व्हिडिओज अवेलेबल आहे, व्हिडिओ अनालिस्ट आहेत. तर जर तुम्ही नवीन इन्व्हेंटरी ऍड नाही केली, करेक्ट, जर तुम्ही नवीन वेपन ऍड नाही केलं तर तुम्ही सर्व्हाइव्ह नाही करू शकणार. कारण एवढं डेटा अवेलेबल आहे. सो देर हॅज टू बी एक सरप्राईज एलिमेंट. आता आय थिंक कृणाल पांड्याने RR ची मॅच होती की कुठली मॅच होती मला लक्षात नाहीये, पहिला बॉल बाउन्सर टाकला, हेट मारला आणि आउट झाला तो शॉर्ट थर्ड मॅनला, कारण त्यांनी एक्सपेक्ट नव्हतं केलं. दॅट वॉज अ सरप्राईज एलिमेंट. सर, जर नवीन तुम्ही काही नाही आणलं तर इट बिकम्स टू मोनोटोनस. आणि एस्पेशली बॉलरसाठी मला आता खूप वाटतं की जवळ पूर्ण जर तुम्ही बघायला तर 80-90% हा बॅट्समन गेमच झाला आता. बट 80-90% बॅट्समॅन गेम झालं आहे, बट तुम्हाला चॅम्पियनशिप मला वाटतं की बॉलरच जिंकवणार. तुम्ही जर मला सुमितने पण मला दिवशी, सुमित जो आहे आपला कॅमेराच्या मागे, त्याने पण मला दिवशी सांगितलं की आता हे खूप इंटरेस्टिंग वाटलं मला गोष्ट, की क्रिकेटमध्ये बॉलिंग ही एकच गोष्ट आहे जी ऍक्शन आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी त्या रिएक्शन आहेत. म्हणजे इव्हन बॅटिंग बॉलिंगची ऍक्शन झाल्यानंतर त्यावरची रिएक्शन आहे, फिल्डिंग पण मग बॅट्समनने मारल्यानंतर रिएक्शन आहे. सो जर बॉलर नसेल तर गेम चालूच नाही होणार. हे खूप इंटरेस्टिंग फॅक्ट वाटली मला, हे आय विल यूज इट फॉर लेटर ऑन. सो इन जनरल इकडचं जे क्रिकेट आहे, इन जनरल मुंबईचं जे क्रिकेट आहे ते एवढं रुथलेस आपण म्हणतो ना. सो या क्रिकेटमध्ये अजून काय गोष्टी आहेत ज्या कोणाला माहित नाहीये, किंवा काय म्हणतो ना, ह्याच्याशी कोपअप कसं केलं तुम्ही, किंवा कोणी कसं करू शकतं, तुम्हाला काय वाटतं? बघा, हे आता पण आय थिंक या वर्षाची एक गोष्ट सांगतो तुम्हाला की आमची एक मॅच होती, क्लबची मॅच. मी प्लेअरचं नाव नाही घेणार, आय एम रिअली सॉरी. म्हणजे तो खेळत होता आणि मी अवेलेबल नव्हतो ती मॅच. तो खेळला, ही वॉज ऑल्सो लेफ्ट आर्म स्पिनर. आणि नेक्स्ट मॅच मी गेलो मॅचला, आणि आय थिंक नॉकआउट क्वार्टर फायनल किंवा सेमीफायनल होती, मला आता लक्षात नाहीये. ही हॅड टू सिट आउट. त्याने 6 विकेट काढलेल्या त्या मॅचला. बट देर आर हे सर्टन डिसिजन्स ते मॅनेजमेंट घेतं, कारण की मॅनेजमेंट समटाइम्स आय से के दे गो फॉर एक्सपिरियन्स. आता फॉर एक्झाम्पल कोण इंडिया प्लेअर अवेलेबल आहे तर ऑब्विसली एका यंगस्टरला ही हॅज टू सिट आउट अँड ही हॅज टू मिस आउट. हे क्रिकेटचा एक अनसेट रूल आहे. आता हे डोमेस्टिक बद्दल बोललो आपण, तर आता मध्ये जे बीसीसीआयचं झालेलं की इंटरनॅशनल जे प्लेयर्स आहेत त्यांनी येऊन डोमेस्टिक खेळलंच पाहिजे किंवा रणजी क्रिकेट खेळलंच पाहिजे, त्यावर तुम्हाला काय वाटतं? ते बघा, त्याच्यात 2 गोष्टी आहेत. इंटरनॅशनल प्लेयर्स वर्षभर खूप मॅचेस खेळतात आणि ते खूप हाय इंटेन्सिटी मॅचेस असतात, अँड फिजिकली तर आहेच, बट मेंटली खूप जास्त ब्रेकडाऊन होतं. आणि आय थिंक मी एक इंटरव्ह्यू वाचत होतो, विराट कोहली मेन्शन के प्रिपेअरिंग हिमसेल्फ, प्रॅक्टिस तर तो करतच होता, बट ही वॉज मोर वरीड अबाउट बर्निंग आउट. बर्निंग आउट मीन्स मेंटली. कारण वेन तुम्ही हे IPL, इंटरनॅशनल
टेस्ट मॅच T20 इंटरनॅशनल हम्म. खेळता मेंटली इट इज टू बर्निंग आउट. हम्म. अँड अ ह्युमन बॉडी, ह्युमन ब्रेन हे काय ऑफिस जॉब नाहीये बरोबर. की आम्ही चुकीचं ईमेल पाठवलं, सर सॉरी मी तुम्हाला एक दुसरं हा, ईमेल बरोबर. पाठवतो. बरोबर. नाही, यू हॅव टू बी म्हणजे स्किल वाईज हम्म. तुम्हाला प्रेझेंटच व्हायचंय तिकडे. बरोबर. बरोबर. तर आय थिंक BCCI ने जे कॉल केलाय कारण त्यांना डोमेस्टिक क्रिकेट प्रमोट करायचं होतं, बरोबर. राईट राईट. ताकी पीपल स्टार्ट फॉलोइंग डोमेस्टिक येस क्रिकेट येस. आणि डोमेस्टिक क्रिकेटला पण इम्पॉर्टन्स. बरोबर. फॉर एक्झाम्पल कुठलाही इंटरनॅशनल हा. प्लेअर हम्म. जेव्हा रणजी ट्रॉफी खेळतो हम्म. किंवा कुठली डोमेस्टिक क्रिकेट खेळतो, हम्म. तर त्याच्यामुळे जे यंगस्टर्स आहेत हम्म. ते लोक लवकर ग्रूम होणार. बरोबर. दे right. लर्न ते वर्क एथिक्स कसे आहेत, हम्म. ते मॅचचा अप्रोच कसा आहे. हम्म. तर इट इज इन अ वे इट इज व्हेरी गुड, हे खूप चांगलं आहे. बरोबर. आणि यंगस्टर्स जेवढे लवकर हे शिकणार ते लवकर प्रोग्रेस करतील. मला जेवढं आठवतंय 2009 का 10ची गोष्ट आहे. म्हणजे त्या काळात इराणी ट्रॉफी होती, मुंबई जिंकली होती रणजी. सचिन त्या ट्रॉफीमध्ये खेळला होता. तेव्हा तर सचिन वॉज ऍट द म्हणतो ना एंड ऑफ हिज करिअर, स्टील तो ते खेळत होता तेव्हा. नाही, बट सचिन तेंडुलकर म्हणजे सर सचिन तेंडुलकर आय वुड सचिन से सर. whenever I used to follow cricket, right, आणि ते मेक शुअर करायचे की इफ ही इज अवेलेबल, जर अवेलेबल आहे तर ही यूज टू प्ले फॉर मुंबई. राईट राईट. हे खूप पहिले पण क्रिकेटर्स होते वेगवेगळे स्टेटचे पण, कारण तेव्हा जर तुम्ही तेव्हाचं शेड्यूल बघितलं तर एवढे कंटिन्युअस सिरीज नसायचे, बरोबर. बरोबर. गॅप असायचे. T20 आता नव्हतं त्यात एक. T20 कारण एवढे नव्हतं. T20 मला वाटतंय इट इज मोर इंटेन्सिटी वाईज इट इज मोर देन अ टेस्ट मॅच ऑल्सो. एवढी जास्त इंटेन्सिटी बरोबर. आणि ड्रेनिंग आउट आहे, बरोबर. तर एवढे नव्हते. बरोबर. म्हणून तेव्हा इंटरनॅशनल प्लेयर्स कंटिन्युएशन साठी मेक शुअर करायचे की आम्ही डोमेस्टिक पण खेळू, आणि तेव्हा एक चांगली गोष्ट होती. पण आता एवढं क्रिकेट वाढलं आहे, इट इज अ व्हेरी गुड थिंग ऑल्सो दॅट प्लेयर्स आर गेटिंग चान्सेस टू शोकेस द टॅलेंट, आणि लोकांना पण एवढं क्रिकेट बघायला मिळतंय. बरोबर. पण मला असं वाटतं का की आता खूप जास्त क्वांटिटी वाढत चालली आहे क्रिकेटची. सो ऍज अ स्पेक्टेटर म्हणजे एका पॉइंटला ती तुमची काय म्हणतात लेवल क्रॉस होते की आता ठीक आहे, आता पुढची मॅच नाही बघितली तरी चालेल, असं होऊन जातं कधी कधी. आता इंडिया असं देश आहे, तेव्हा मला नाही वाटत ते लोक क्रिकेटने मला म्हणजे कधीच नाही फटीक येणार, आणि हे चालतच राहणार आहे. अँड स्पेशली आफ्टर IPL आल्यापासून त्याचं फॅन फॉलोईंग जर तुम्ही बघणार, छोटं मुलं आहेत ते मॅच बघतायत कारण दे सी देमसेल्फ प्लेइंग IPL 5 years down the line, 10 years down the line. So that is, हे त्यांच्यासाठी एक मोटिवेशन आहे. आता त्या दिवशीची जी मॅच झाली LSGची, ज्यात मुकुल चौधरीने 27 बॉल 50 मारले. तो 21 वर्षाचा आहे फक्त, आणि त्याने जे शॉट्स मारलेत त्यात ऑब्व्हियसली त्याच्याकडे पण डोक्यात तेच असणार की 5 वर्ष आधी जर गेलो आपण तर त्याने ते बघूनच विचार केला की भाई एक दिवशी जाऊन मी IPL मध्ये खेळेन. म्हणजे ऑब्व्हियसली इंडिया हे अल्टिमेट गोल असणारच आहे, पण IPL साठी खेळणं पण बऱ्याच लोकांसाठी. हो, IPL आता कसं झालं आहे, आता डोमेस्टिक मध्ये खूप प्लेयर्स आर एमिंग टू प्ले IPL, कारण एक IPL एक बेंचमार्क झालेला आहे की अरे IPL आणि हे चांगलं आहे. आता तुमच्या घरात आम्ही हे बघितलं तर तुम्ही KKR म्हणजे तुम्ही टीम मध्ये राहून झालात, तुमचं KKR सोबतचं कसं हे होतं? माझं अभिषेक नायरने मला बोलवलेलं, आणि मी 2020-21 आय डोंट आता एक्झॅक्ट इयर लक्षात नाही, इंडियातच झालं होतं नाही तेव्हा IPL होती दुबईमध्ये. हो, कोविडच्या बायो बबल मध्ये. तेव्हा मी KKR बरोबर ट्रॅव्हल केलेलं, आणि इट वॉज अन ऑपॉर्च्युनिटी, अँड इफ थिंग्स वर्कड आउट एनिथिंग कुड हॅव हॅपन्ड. आणि मला टीम बरोबर आय वॉज फॉर्च्युनेट. पूर्ण IPL कॅम्प पासून पूर्ण IPL तिकडेच होतो, आणि अभिषेक नायर हॅड टोल्ड मी टू ट्रॅव्हल विथ द टीम. आतापर्यंत तुमची जी जर्नी राहिली क्रिकेटमध्ये, किंवा आता तुम्ही पॉंडिचेरीचे कॅप्टन आहात, आणि तर त्यामध्ये तुम्हाला काही असं वाटतं की यार हे राहून गेलं, यार हे करायला हवं होतं मी? बघा, माझं अल्टिमेट गोल होतं फर्स्ट की मला रेड बॉलला इंडियाला खेळायचं आहे, करेक्ट. बट दॅट टाइम मला असं वाटतं की मी एवढं सिरियस नव्हतं क्रिकेट बद्दल, आणि माझं फर्स्ट क्लास डेब्यू आय वुड से ऍट द एज ऑफ 31 झालेलं आहे. आणि खूप लोक त्या वयात क्रिकेट सोडून देतात, कारण होप सोडून देतात.
बट मला दुसरं काही, मला फक्त क्रिकेट खेळायची खूप आनंद वाटायचा आणि सॅटिस्फॅक्शन वाटायचं, म्हणून मी कंटिन्यू केलं. बट मला असं वाटतं की जेव्हा मी लहान होतो तेव्हा मी ट्रेनिंग, डायट हे थोडं कोणी गाईड केलं असतं. मला खूप जे जुने प्लेयर्स होते मी ज्यांच्या बरोबर खेळायचो, स्वप्नील हजारे, स्वप्नील खाडे, जे माझ्या टीमला खेळायचे, ते मला सांगायचे की ट्रेनिंग कर, डायट कर, बट मी केव्हा सिरियसली नाही घेतलं. तर मी जर तेव्हा सिरियसली घेतलं असतं ऍट द एज ऑफ 25-27, तर मला असं वाटतं की काही मी अजून मोठं क्रिकेट खेळू शकलो असतो. बट देन अगेन जे मी एक बिलीव्हर आहे की डेस्टिनी होती. हे जेवढं तुमच्या नशिबात असेल तेवढंच तुम्हाला भेटणार, कितीही तुम्ही चेस करा. बट एक आहे की डोंट स्टॉप डुईंग हार्डवर्क. म्हणजे माझी मिस्टेक होती की मी ते लहानपणी केलं नाही. म्हणजे जर केलं असतं तर आय डोंट नो, देन देर इज नो लिमिट टू इट, एनिथिंग कुड हॅव हॅपन्ड. बरोबर. पण मग हा जो चेंज आला माइंडसेट मध्ये की आधी सिरियस नसणं आणि ते सिरियस होणं, हे म्हणजे कसं झालं किंवा बघा, मला फर्स्ट क्लासमध्ये ऑपॉर्च्युनिटी मिळाली. करेक्ट. मला अगेन अविष्कार साल्वी, अभिषेक नायर, आय थिंक शशांक सिंग, दे हॅड कॉल्ड मी फॉर अ सिलेक्शन गेम इन अनंतपूर. तेव्हा मी तिथे जाऊन बघितलं. अँड माय ट्रान्सफॉर्मेशन जर्नी स्टार्टेड फ्रॉम दॅट टाइम. ओके. अँड दॅट वॉज माय फर्स्ट इयर. तेव्हा आय मेट ही इज अ व्हेरी गुड फ्रेंड ऑफ माइन. खूप माझे चांगले मित्र आहेत आता, पारस डोगरा. त्यांनी मला खूप गाईड केलं की कसं रुटीन बनवायचं, कसं ट्रेनिंग करायचं, काय काय इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. विनय कुमार, ते त्यांनी पण मला खूप गाईड केलेलं की ट्रेनिंग खूप इम्पॉर्टंट आहे, एक रुटीन असायला पाहिजे. तेव्हापासून माझी जे ट्रान्सफॉर्मेशन जर्नी होती ते चालू झाली. आणि दॅट हेल्प मी अ लॉट, कारण तेव्हा कोण गाईड करायला नव्हतं. आता तर आय फील आताच्या जमान्यात एवढं डेटा अवेलेबल आहे. आता एव्हरीथिंग आय वुड से, IPL मध्ये पण आपण ऍड बघतो, AI वर एव्हरीथिंग इज, ऑल डेटा इज अवेलेबल. पण तेव्हा लहानपणी नव्हतं एवढं, कोण गाईड करायला नव्हतं. बरोबर. तुमच्या त्या विराट कोहली सोबतच्या फोटोची एक स्टोरी आहे, ती काय म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन स्टोरी, ती काय? 2012 मध्ये आय थिंक आय हॅड गॉन टू बोल टू हिम CCI वर. कुठली टेस्ट मॅचच होती. नंतर अगेन 2021 मध्ये मी त्यालाच बॉलिंग टाकायला गेलेलो आणि मी त्याला रिक्वेस्ट केली की कॅन आय हॅव अ फोटो विथ यू. तर आणि मी त्याला पहिलेचा पण फोटो दाखवला. ही कुड नॉट बिलीव्ह इट की हा मीच आहे. अँड ही वॉज क्वाईट सरप्राइज. अँड विराट द वे ही ट्रान्सफॉर्म्ड हिमसेल्फ, जे क्रिकेट खेळतोय त्याने मला पण इन्स्पायर केलंय आणि खूप लोकांना पण इन्स्पायर केलंय. इंडियन टीम मध्ये ऑलमोस्ट सगळेच त्याला फॉलो करतात फिटनेसच्या बाबतीत. हार्दिक हो, ऍब्सोल्युटली. त्याने पूर्ण कल्चरच चेंज करून टाकलं. पण मग तुम्ही ह्या थॉटचे बिलिव्हर आहात का की आता इन जनरल जो ट्रेंड आलाय, फिटनेसचा जो ट्रेंड आलाय एकंदर, फिटनेस इज काय म्हणतो ना, हे एक यार्डस्टिक आहे की हे आता असलीच पाहिजे, ऍब्सोल्यूट आहे. सो ते नेसेसरी फक्त अजूनही क्रिकेट स्किलवरच जास्त डिपेंडंट आहे, काय वाटतं? बघा, देर इज, हे थोडंफार ना एक ग्रे एरिया आहे. करेक्ट. आता फिटनेस इम्पॉर्टंट आहे, बट ऍट द सेम टाइम जर स्किलच नसेल तर तुम्ही कितीही फिटनेस करा तर काय अर्थ आहे त्याला? बरोबर. राईट. कळलं. म्हणजे स्किलच नसेल, तुम्ही 2-2 तास, 1-1 तास जिम करा, रनिंग करा, ट्रेनिंग करा, बट क्रिकेट ऍट द एंड एक आर्ट आहे, एक स्किल आहे. जर स्किलच नसेल तर तुम्ही काय करायचं ते फिटनेस? पण मग ओव्हर द इयर स्किल्स पण ग्रूम होतात क्रिकेटर्सच्या की त्या अगदीच स्टार एक कॉलेज क्रिकेट किंवा क्लब क्रिकेटमध्येच त्या ठरलेल्या असतात? नाही, असं नाहीये. क्रिकेट अशी एक गोष्ट आहे, जेवढं तुम्ही जास्त प्रॅक्टिस केलं तेवढं तुम्ही चांगले होणार. आणि आपलं बॉडी टाईप असं आहे की द मोर यू प्रॅक्टिस, मोर तुम्ही जेव्हा माइंडला ट्रेन केलं, ते माइंड ऑटोमॅटिक कमांड देतं बॉडीला आणि बॉडी रिॲक्ट करते. जेवढं असं काहीच नाहीये की लहानपणी जर तुम्ही क्रिकेट शिकले तरच तुम्ही मोठं क्रिकेट खेळू शकता, असं काहीच नाहीये. एवढे खूप स्टोरीज असतील की ज्यांनी क्रिकेट लेट स्टार्ट केलं आणि ते दे हॅव एंड अप प्लेइंग रणजी ट्रॉफी और दे हॅव एंड अप प्लेइंग फॉर इंडिया. मी खूप लवकर सोडलं मी ड्रीम. नाही, पण ते तुझ्यासाठी नव्हतं. मी 10वीला असतानाच मी शाळेच्या टीम मध्ये होतो. त्यानंतर मी सिलेक्शन कॅम्पसाठी गेलेलो.
पण तिथे फीस खूप जास्त मागवती. सो आय वॉज लाईक की नाही अरे पैसे नसेल तर होणारच नाही. मी आणि माझा एक मित्र गेलो. सो आय गेस चंद्रकांत पंडित यांचा कॅम्प होता अंधेरीला भवन्स कॉलेजमध्ये. CPCC. हा. सो तिथे गेलो. सो त्यांनी मला सांगितले की तेव्हा वर्षाची 18,000 फी सांगितली मला. सो माझा आणि मी आणि मित्र एकमेकांकडे लुक दिला, बोल की नको चल परवडणार नाही भाई, सोडून द्या. मग त्यानंतर मग कॉलेज आणि मग थिएटर ते सगळं चालू केलं. हे तेच आहे की डेस्टिनी आहे. राईट. म्हणजे जे मे बी तेव्हा इट वॉज रिटन तुमच्यात की क्रिकेट नाही, आता आय एम शुअर यू हॅव एक्सेल्ड इन युअर थिएटर. सो हे डेस्टिनी आहे. म्हणजे ते कोणी चेंज नाही करू शकत. बरोबर. जरी तेव्हा ते झालं असतं तरी ते हे असंच असतं. सो येस. तर तुमची जी पुढची अख्खी इन जनरल जर्नी जी झाली, तुम्ही UK मध्ये जाऊन क्लबसाठी खेळलात, इव्हन तुम्ही श्रीलंकेत खेळलात. सो तुम्ही त्या 2 एक्सपिरियन्स बद्दल सांगा. बघा, UK एक अशी जागा आहे, म्हणजे एका क्लबमध्ये एकच ओव्हरसीज प्रोफेशनल अलाउड आहे. म्हणजे तुम्हाला एवढी रिस्पॉन्सिबिलिटी असते ॲज अ प्लेअर, ॲज अन ओव्हरसीज प्लेअर, की तुम्हाला 50% मॅच जिंकायची रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्यावर असते. कारण काय टीम्स असतात ते लोक फक्त, म्हणजे तिथे असं आपल्याकडे इंडियात कसं सेटअप आहे की 15 जण येतात मॅचला, नंतर तिथे कोच आणि कॅप्टन डिसाईड करतं की कोण 11 खेळणार आहे अकॉर्डिंग टू द कंडिशन, विकेट. तिथे असं नाही आहे. तिथे फक्त ते लोकांची वेगळ्या क्लबची वेगळी मीटिंग असते, ट्यूजडे असते किंवा वेनसडे असते. 11 नाव देतात, ते 11 जण ग्राउंडवर येतील. तुम्हाला आपल्याला इथे जे फॅसिलिटीज आहेत की पाणी पाजायला कोण असतं, हे फिजिओ असतं किंवा सपोर्ट स्टाफ असतं, तिथे असं नाही आहे. ते फक्त काउंटी क्रिकेटमध्ये आहे. तिकडचं जे क्लब क्रिकेट आहे, जे प्रीमियर लीग पण आहेत, जे तिथे 11च प्लेअर असतात अँड यू आर ऑन युअर ओन. खूप जास्तच वेगळं कल्चर आहे. आणि ॲज अ प्लेअर तुम्हाला खूप डेव्हलप व्हायला जास्त लवकर मिळतं. आय थिंक 2016 मध्ये मी पहिल्यांदा गेलेलो UK. मी मेंटली खूप स्ट्रॉंग होऊन आलेलो, कारण की माझी टीम माझ्यावर कम्प्लिटली डिपेंडेंट होती. बरोबर. आणि त्यामुळे मला कन्सिस्टन्सी जरा जास्त वाढायला लागली त्यामुळे. आणि त्यामुळे आय फील UK 2016-17 एक खूप इम्पॉर्टंट रोल प्ले केला आहे माझे करिअरमध्ये त्याने. आणि लकीली 2018 मध्ये माझं डेब्यू झालं. अच्छा. आणि श्रीलंकेत कसा होता ना मग, तिथे काही वेगळं? नाही, श्रीलंका आपलं जे डोमेस्टिक क्रिकेट आहे तसंच सेटअप आहे. आणि खूप टफ आहेत, कारण श्रीलंका विकेट चांगले असतात आणि इंटरनॅशनल प्लेयर जर अवेलेबल असतात तर ते कंपल्सरी खेळतात. आणि खूप म्हणजे स्टँडर्ड ऑफ क्रिकेट आय वुड से खूप चांगलं आहे. आता डोमेस्टिक क्रिकेट बरं आत्ता टेलिकास्ट व्हायला लागलं व्यवस्थित. सो असे जसं की आमच्या लहानपणी आम्ही स्टोरी ऐकली होती की सचिन तर टीम मध्ये खेळतोय, पण त्याच्याहून भारी आम्ही प्लेयर्स बघितले डोमेस्टिकला, जे बोलून 6 मारतात, जे 5 बॉल 5, 6 बॉल 6 6 मारतात, किंवा बोलून विकेट काढणारे आम्ही बॉलर्स बघितलेत. सो तसे काही अनसंग हिरोज आहेत का जे तुम्ही तुमच्या ओव्हर द पिरियड बघितलेत, किंवा तुमचे तसे आवडते प्लेयर्स म्हणून डोमेस्टिक मध्ये जे आम्हाला माहितच नसतील कदाचित? आता सर्वात मोठा आय एम शुअर, आता सोशल मीडिया एवढं वाढलंय, हे सर्व जुने प्लेयर्सचे पण नाव येत आहेत, बट अनसंग हिरो आय वुड से अमोल मुजुमदार. राईट. अँड ही वॉज, मला वाटतं की मोस्ट अनफॉर्च्युनेट. ही कुड नॉट प्ले फॉर इंडिया, बट नाव ही इज हेड कोच फॉर वुमेन्स टीम. जे त्यांना फेम आणि जे नाही भेटलंय ते आता भेटतंय. आविष्कार साल्वी, म्हणजे बिकॉज ऑफ इंजरी ते एवढं खेळू नाही शकले. नंतर राईट नाव स्टील करंटली पारस डोगरा, आता त्यांनी जस्ट रेकॉर्ड केलंय, ही सेकंड हायेस्ट रन स्कोरर आफ्टर वसीम जाफर इन रणजी ट्रॉफी. अँड लकीली ही स्टील कंटिन्यू प्लेइंग. फर्स्ट टाइम या वर्षी ते पार्टिसिपेट केलं त्यांनी रणजी ट्रॉफी फायनल मध्ये, आणि जम्मू अँड काश्मीर जिंकली आणि ते कॅप्टन होते. म्हणजे हे खूप, ऍक्च्युली तुम्ही जिथे बसले आहेत एक्झॅक्टली हेच जागेवर पारस डोगरा जेव्हा रणजी ट्रॉफी जिंकून आलेले ना, इथेच बसून आम्ही डिनर केलेलं आहे. मी पण खेळू शकतो रणजी म्हणजे. तू उठ माहिती नाही की तू उठला पाहिजे. हा. सो पुढचा सेगमेंट आमचा असा होता की आम्ही तुम्हाला काही नावं देऊ, त्यातलं तुम्हाला धिस ऑर दॅट चूज करायचं आहे. सो बेस्ट स्पिन प्लेइंग बॅट्समन तुम्हाला वाटतं कोण आहेत इंडियामधले? सेम आम्ही तुम्हाला ऑप्शन्स देऊ, तुम्ही चूज करत जा. बेस्ट स्पिन प्लेइंग बॅट्समन, पुजारा की रहाणे? पुजारा की गौतम गंभीर?
पुजारा की सौरव गांगुली? गांगुली. ओके. गांगुली की धोनी? गांगुली. गांगुली की मुरली विजय? गांगुली. गांगुली की सहवाग? सहवाग. सहवाग की द्रविड़? द्रविड. द्रविड़ की विराट? द्रविड. द्रविड़ की रोहित? द्रविड की रोहित शर्मा? द्रविड. द्रविड़ की पंत? ऋषभ पंत? राहुल द्रविड. द्रविड़ की लक्ष्मण? बोथ. ओके. अच्छा. मग द्रविड़ लक्ष्मण की सचिन? स्पिन प्लेइंग. हा. स्पिन प्लेइंग. द्रविड लक्ष्मण. द्रविड़ लक्ष्मण. ग्रेट. आणि आता IPL चालू आहे, so थोडं आपण IPL शी निगडीत एक क्विज करूया की जर तुम्हाला एक IPL 11 बनवायला सांगितली ओव्हर द पिरियड की जे काही सीझन झाले IPL, तर हा. त्यात कोण कोण असेल बेस्ट 11 तुमच्या team? ओव्हर द पिरियड IPL 11 तर बनवायचं खूप अवघड आहे. हा, आय वुड हा, से right. IPL 55 असायला पाहिजे. 5 टीम बनू शकतात. IPL 11 हा. तर आय Right, थिंक right. खूप म्हणजे खूपच अवघड आहेत, कारण हम्म. एवढे क्वालिटी प्लेयर्स बरोबर. प्रिव्हियसली पण खेळले आहेत. सो आय वुड से की नेमिंग देम इज ऍक्च्युली डिफिकल्ट. डिफिकल्ट. तरी आपण प्रयत्न करू शकतो. हा. असं नाहीये की इम्पॉसिबल चालेल. आहे. म्हणजे 11 करायचे हा. आहेत. लेट्स स्टार्ट टॉप ऑर्डर पासून स्टार्ट करूया. चालेल. Yes. ऑल रोहित शर्मा, विराट. ओके. नंबर 3 खूप मला एक ट्रिकी सिच्युएशन मध्ये टाकलाय तुम्ही. रैना एस काय डिव्हिलियर्स आहेत. ऑप्शन तुम्हाला होतं, मी देतो. 3 नंबर AB डिव्हिलियर्स. Yes. 4 नंबर मे बी सुरेश रायना. 5 नंबर महेंद्र सिंग धोनी. 6 नंबर जडेजा. राईट. नंतर 7 वर एक ऑलराऊंडर लागेल तर हार्दिक पांड्या आय वुड से. नंतर मोहम्मद शामी, फास्ट बॉलर, कारण देन मलिंगा. देन अजून एक राहिलाय करेक्ट. दोन राहिले अजून. 2 राहिले. हा. 3 फास्ट बॉलर झाले. हरभजन सिंग हरभजन. हा, बरोबर. एक स्पिनर. आणि लेफ्ट आर्म स्पिनर तर झालं. तर अजून आपण बॅटिंग ऍक्च्युली स्ट्रॉंग करू शकतो. येस. तर अजून एक बॅट्समन पोलार्ड आहे, रसेल आहे, पांड्या बोलले. रसलला पण ऍड करू शकतो, कारण एक बॉलिंग ऑप्शन पण वाढू शकतो. ऑलराऊंड एबिलिटी ऑलराऊंडर म्हणजे 6 बॉलर पण झाले आणि बॅट्समॅन पण झाले. सो दॅट्स इट. हे आहे. सर, खूप आम्हाला जेन्युइनली खूप भारी वाटलं, कारण आजवर हा स्वतःला क्रिकेटर म्हणायचा, मी नाही म्हणायचो. आम्ही पहिल्यांदा खरा क्रिकेटर बघितला, पहिल्यांदा बोललो आम्ही कोणाशी तरी. सो तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? मला खूप मजा आली. इट वॉज चांगलं कन्व्हर्सेशन झालं आय वुड से, आणि आय होप लोकांना इन्फॉर्मेशन भेटली असेल. आय वुड जस्ट से कमेंट्समध्ये सांगा कसं वाटलं तुम्हाला पॉडकास्ट. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मांडीला खाच.